नमस्कार मित्रांनो, मी आपला कृषी मित्र चंद्रकांत वारगडे. आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या पुणे जिल्ह्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, की खऱ्या अर्थानं काल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याचे सुपुत्र, जुन्नर तालुक्याचे सुपुत्र, ज्यांनी खऱ्या अर्थानं देश सेवा केल्यानंतर पर्यावरण सेवा करतायत, ते रमेशजी खरमाळे यांच्या कामाचा उल्लेख केला, त्यांच्या कामाचा गौरव केला. खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पुणे जिल्ह्यातील एका सुपुत्राचं नाव घ्यावं आणि त्याच्या कामाचं कौतुक करावं. त्यामुळे मी प्रथमतः रमेशजी खरमाळे यांचं खूप खूप आभार मानतो, खूप अभिनंदन करतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांचं काम अजून मोठं व्हावं आणि खऱ्या अर्थानं या देशाने त्यांच्या कामाची दखल घ्यावी. दखल घेतली जाईल मोदी साहेबांनी, परंतु देशातील सर्व नागरिकांनी पण त्यांच्या कामाची दखल घेऊन आपापल्या भागामध्ये पर्यावरणाचं काम करावं, झाडं लावायचं काम करावं. देशसेवा असन, ईश्वर सेवा असन, यापेक्षा कुठलंही काम मोठं नाही. त्यामुळं माझी विनंती आहे सर्व देशवासियांना की आपण इथून पुढच्या काळामध्ये संपत चाललेली जंगल संपत्ती जर वाचवायची असेल तर आपण झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मोदी साहेबांना पण माझी एक विनंती आहे की मोदी साहेब, माझं काम हे तुमच्या मनाने खूप छोटं असेल, परंतु माझ्या मनाने खूप मोठं आहे. मी जास्त प्रसिद्धी त्या कामाला आजपर्यंत दिलेली नाही, परंतु माझं स्वप्न 1 कोटी झाडं लावायचं आहे. माझं स्वप्न 100 कोटी लिटर पाणी जमिनी जिरवायचं आहे. माझं स्वप्न 5 लाख पशुपक्ष्यांना या ठिकाणी आणून त्यांचं संगोपन करण्याचं आहे. आणि त्यापैकी मी आत्तापर्यंत 2 लाख झाडं लावली आहेत आणि ती झाडं जगवली आहे. 2 ते 2.5 कोटी लिटर पाणी जमिनी जिरवलं आहे. आणि त्या ठिकाणी आज या ठिकाणी 5 ते 10 हजार पक्ष्यांचं मी संगोपन करतोय. या ठिकाणी मी खूप मोठं काम करतोय, पण मला या ठिकाणी फक्त आपल्या पाठबळाची आपण माझ्या पाठीवर थाप टाकावी अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद.